नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मीन राशीचं जानेवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राश्यांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत. कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत. तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे. या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं जानेवारी 2024 करताचं राशीफळ का असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मीन राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण चर्चा करणार आहोत तुमचं जे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमची जी रास आहे ती 7.5 चाललेली आहे. गेल्या वर्षभरामध्ये थोडेफार तुम्ही त्याचे अनुभव घेतलेले असतील, पण तो काळजी करू नका. हा महिना आहे तो संपूर्णपणे वेगळा असेल. अर्थात तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, हा साधारणतः आता मार्गी झालेला आहे. तर साधारण 3-4 महिन्याचं जर का तुलना केली तर गोष्टींचा अनुभव तुम्हाला निश्चित वेगळा मिळणार. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे रवी, जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 15 तारखेनंतर तो तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. शुक्र, जो की तुमच्या भाग्य स्थानामध्ये भ्रमण करतोय, 19 तारखेनंतर तो तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. एकंदरीत या तिन्ही ग्रहांचा जर का विचार करायचा झाला तुमच्या शारीरिक किंवा मानसिक स्वास्थ्याबद्दल, काळजी करू नका. येणार जो कालावधी म्हणजे हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम राहणार. ठणठणीत तुमची प्रकृती राहणार आहे. बिनधास्तपणे तुम्ही कामाला लागा. पूर्ण तुमच्यातली जी एनर्जी आहे, ऊर्जा आहे, त्याचा प्रत्यक्ष वापर करून द्या. कारण ग्रहांची साथ तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारे मिळणार. त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. जसं की गेल्या साधारण 1.5-2 महिन्यामध्ये काळजीचं वातावरण तयार झालं होतं. काळजीचं मळं तुमच्या संपूर्ण जीवनात दाटून आलं होतं, मनावर दाटून आलं होतं. परंतु आता हळूहळू ते कमी व्हायला लागेल. एक आशेचा किरण तुम्हाला निश्चित दिसेल आणि जरूर त्याच्या मागे लागा आणि जरूर त्याच्या संदर्भात काम करा. तुम्हाला शरीर स्वास्थ्याचे संपूर्णपणे लाभ होणार आहे. काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश किंवा भाग्येश जो आहे मंगळ, जो की सगळ्यात महत्वपूर्ण ग्रह आहे, हा तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि संपूर्ण महिना हा तुमच्या 10व्या स्थानातच राहणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा अष्टमेश आहे शुक्र, जो की तुमच्या भाग्य स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. 19 तारखेनंतर तो तुमच्या दशमात भ्रमण करेल आणि जो तुमचा लाभेश आहे शनी, जो की व्यय स्थानात आहे, परंतु तो मार्गस्थ झालेला आहे. तर या सुद्धा क्षेत्रामध्ये म्हणजे तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे त्या बाबतीत सुद्धा विचार करायचा झाला तरी सुद्धा आर्थिक जे स्थैर्य गेल्या साधारण 3-4 महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की गोष्टी होत नव्हत्या, पैसे अडकलेले होते, पैसे येतही नव्हते, केलेल्या कामाला सुद्धा पैसे मिळताना थोडंसं कठीण झालं होतं आणि नेहमीच्या प्रत्येक महिन्याला जे आपण साधारणतः शेड्यूल ठेवतो ते सुद्धा पूर्ण होताना थोडंसं तुम्हाला पुढे मागे झालं असेल. काळजी करू नका. या महिन्यामध्ये सगळ्या काही गोष्टी तुमच्या मार्गी लागतील. आर्थिक संदर्भात तुमची येणी असेल ती पूर्ण होतील. नवीन ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला येतील आणि आर्थिक लाभ सुद्धा तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. फक्त खर्चाने थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. मात्र हा जो संपूर्ण महिना आहे आर्थिक सोबतच्या संदर्भात खूपच चांगला जाईल. फक्त तुम्ही थोडे स्वतःचे एफर्ट देणं गरजेचं आहे. कारण सगळं जे वातावरण आहे तुम्हाला पूरक आणि पोषक अशा प्रकारचंच तयार होणार आहे. या संदर्भातली सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. यानंतर आपण विचार करणार आहोत गृहसौख्याबद्दल. तुमचं गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे बुध, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करत आहे, वक्री होता. दिनांक 2 तारखेनंतर तो मार्गी होणार आहे आणि 8 तारखेनंतर तो तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा ही गोष्ट राहील किंवा योग राहील. गेल्या साधारण 15 दिवसात तुम्ही किंवा महिनाभरात तुम्ही बघितलं असेल घरातल्या व्यक्तींबरोबर काही नीटसं काही जमत नव्हतं, पटत नव्हतं. छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये थोडंसं आजारपण म्हणा किंवा घरातल्या व्यक्तींच्या शरीर स्वास्थ्याबद्दलच्या गोष्टी काही ठीक चालत नव्हत्या. तर याचाच म्हणजे थोडाफार स्ट्रेस, थोडाफार टेन्शन तुम्ही पाहिलेलं असेल. या महिन्यात अजिबात काळजी करू नका. या महिन्यामध्ये तुम्ही याच्यातून बाहेर पडत आहात. घरातल्या व्यक्तींबरोबर तुमचं जे रॅपो आहे, तुमचं जे इंटरॅक्शन आहे ते खूप चांगलं राहील. हार्मोनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. म्हणजेच गृहसौख्याबद्दल सुद्धा काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल म्हणजे प्रेम संबंधामध्ये तुम्ही असाल तर छोटे-मोठे वाद किंवा विवाद होऊ शकतील. थोडाफार अनुभव तुम्ही गेल्या महिन्यात सुद्धा घेतलेला असेल तर हा सुद्धा थोडाफार त्रास होईल. पण ते तू मै की बात आहे थोडीशी होतील. खूप टोकाचं वगैरे काय होणार नाही. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. त्याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, फक्त एकच गोष्ट आहे, लाँग टर्ममध्ये तुम्ही करू शकता, परंतु शॉर्ट टर्ममध्ये केलेले ट्रेड तुमचे थोडेसे फसले जाऊ शकतील. या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला त्यांनी थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भात छोटे-मोठे त्रास डोकं वर करू शकतील. अर्थात त्याचा सुद्धा फारसा मोठा परिणाम होणार नाही.
जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी मात्र पूर्ण एफर्ट देणं गरजेचं आहे, पूर्ण प्रयत्नामध्ये राहणं गरजेचं आहे. कारण गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होताना थोडंसं कठीण होऊन बसेल. तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे आता आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक सौख्याबद्दल. वैवाहिक सौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल? तर तुमचा जो सप्तमेश आहे बुध, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, वक्री आहे. दिनांक 2 तारखेनंतर मार्गी होईल आणि 8 तारखेनंतर तो राशांतर करणार आहे तुमच्या दशम स्थानामध्ये. वैवाहिक जोडीदाराबरोबर डिफरन्स ऑफ ओपिनियन, वादविवादाचे प्रसंग निर्माण झालेले असतील किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रासदायक गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागलं असेल आणि त्यांनाही. तर या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडत आहात. तुमचे जे स्ट्रेस, टेन्शन किंवा जे काही कॉम्प्लिकेशन्स झालेले होते, त्याच्यातून तुम्ही बाहेर पडत आहात. ते स्ट्रेस, टेन्शन बऱ्याच प्रमाणात कमी होतील किंवा नाहीसे सुद्धा होतील. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका आणि तुमचे जे वैवाहिक जोडीदार त्यांच्यावर तुमची जी हार्मनी आहे, ती सुद्धा पूर्ववत होईल. त्याच्यामुळे टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. जास्त विचार करण्याचं कारण हे परत-परत तुम्ही का सांगताय? कारण तुमची जी रास आहे अतिशय भावुक आहे, विचारशील आहे. छोट्या-मोठ्या गोष्टींचं खूप लवकर टेन्शन घेतात आणि थोडीशी पॉझिटिव्ह सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही लोकांसाठी चांगलं करता त्याच वेळेस स्वतःच्या मनात सुद्धा हा विचार होतो, की आपण इतरांसाठी एवढं चांगलं करत असून सुद्धा आपल्या बाबतीत मात्र समोरची माणसं वेगळी का वागतात? तर अर्थातच तुमचा जो स्वभाव आहे थोडासा पॉझिटिव्ह आहे किंवा थोडंसं अपेक्षा असतात आणि त्यांना अपेक्षा असल्या की थोडाफार त्रास होतो. तशाच प्रकारचा अनुभव तुम्ही गेल्या महिन्यात घेतलेला असेल, गेल्या 1-2 महिन्यामध्ये घेतलेला असेल. या महिन्यामध्ये मात्र गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहेत. त्याच्यामुळे थोडंसं पेशन्स धरा. तुमच्यासाठी कालावधी खूप चांगला होतो आहे. यानंतर तुमचे जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातला विचार करू. कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं, तर तुमचं जे कार्यक्षेत्राचा जो भाव आहे, जो की आपण दशमस्थान किंवा कर्मस्थान म्हणतो, त्या ठिकाणी बरेच सारे ग्रह येणार आहेत. जसं की रवी आहे, बुध आहे, शुक्र आहे, मंगळ म्हणजे जे काही महत्त्वपूर्ण ग्रह आहेत, ते सगळे काही तुमच्या 10व्या स्थानात किंवा कर्मस्थानात येणार आहेत. खूप चांगल्या प्रकारची गोष्ट म्हणजे तुमचं जे काही कर्म असेल, तुमचं जे काही करिअर असेल, म्हणजे तुम्ही जॉब करत असाल, नोकरी करत असाल, तर त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात उलथापालथ होणार आहे. अर्थात ही उलथापालथ सकारात्मक असेल, म्हणजे तुमच्या अपेक्षेप्रमाणे याच्यातून बाहेर निघण्याच्या गोष्टी असतील, म्हणजे उलथापालथ असेल किंवा वर-खाली होणं, ह्या खरं तर तुमच्यासाठी खूप चांगल्या असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे 10व्या स्थानात जे येणारे ग्रह त्या सर्व ग्रहांबरोबर तुमच्या राशीचा स्वामी जो की द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय किंवा धनस्थानामध्ये भ्रमण करतोय, तो त्रिकोणी योग करणार आहे. अर्थात संपूर्ण महिन्यामध्ये मधी-मधी असे योग होणारे त्रिकोणी योगाचे जे की खूप शुभ फलदायी राहतात. अर्थात त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये चर्चा करूच पुढे. त्यामुळे इथे सांगण्यासारखी एक गोष्ट आहे, की तुमचा जो दशमेश आहे तो धनस्थानात आहे, धनेश आहे. जो मंगळ तुमच्या 10व्या स्थानात आहे म्हणजे अन्योन्य योगात आहे. द्वितीय आणि धनस्थानातून होणारे जे अन्योन्य योग आहेत, हे अतिशय शुभ फलदायी असतात आणि तुमच्या राशीचे जे मित्र ग्रह आहेत, त्याच्यामुळे त्याचा जो अनुभव आहे, हा तुमच्यासाठी खूपच चांगला आहे. जे काही महत्त्वपूर्ण तुम्हाला साधारण अपॉर्च्युनिटी किंवा संधी मिळतील तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात, जरूर त्याचा लाभ घ्या. कुचराई करू नका किंवा चलता है, बघू, नंतर करू असा थोडासा तुमचा स्वभाव आहे. त्याकडे मला करू नका, दुर्लक्ष करा आणि थोडंसं अलर्ट राहा. म्हणजे गोष्टी जर का तुम्हाला वाटत असेल की गोष्टी आपण करू शकतो तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात, बिनधास्तपणे सिलेक्ट करा. असा अजिबात विचार करू नका की आपली 7.5 आहे, म्हणजे गोष्टी थोड्याशा चुकीच्या होतील. नाही, कारण तुमचा कालावधी चांगला आहे. चांगल्या कालावधीत केलेल्या कुठल्याही गोष्टी या बरोबरच येतात. त्याच्यामुळे तुम्हाला या संदर्भामध्ये खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी वगैरे मिळतील. जरूर त्याचा लाभ घ्या. त्याचे फायदे सुद्धा तुम्हाला मिळायला लागतील. आता आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे जे परिणाम आहेत, हे नेमके कशा प्रकारचे असेल? जसं की दिनांक 1 तारखेला शनी आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो शनी तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे या दरम्यान. जर का तुम्ही कुठे बाहेर फिरायला वगैरे जात असाल, म्हणजे टुरिंग किंवा ट्रॅव्हलिंग करत असाल, तर थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा केंद्रयोग होणार आहे. बुध जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो नेपच्यून तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. हा जो केंद्रयोग थोडासा अशुभ फलदायी राहील. कागदोपत्री व्यवहार जे तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित आहेत, त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तुमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्याबरोबर थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होणं, गैरसमजामधून थोड्याशा गोष्टी वेगळ्या प्रकारे होत आहेत असं वाटणं, असं फारसा मोठा त्याचा इम्पॅक्ट होणार नाही, हे काळजी करू नका. अर्थात हे जे ग्रहयोग असतात त्याचा जो परिणाम असतो हा 2-3 दिवसापुरता सीमित असतो. यानंतर दिनांक 9 तारखेला रवी आणि हर्षलचा त्रिकोणी योग होणार. हा अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. तुमच्या दशमात असणारा रवी आणि तुमच्या द्वितीयात असणारा हर्षल दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. खूपच चांगल्या प्रकारचा योग आहे. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल. कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवनवीन संकल्पना किंवा संधी तुमच्या समोर येतील. ज्या काही पॉझिटिव्ह असतील जरूर त्यावर काम करा. ऍक्टिव्ह राहा. पूर्ण जोशामध्ये तुम्ही काम करा आणि खरोखरच तुम्ही ऍक्टिव्ह राहणार. कारण महत्त्वपूर्ण जे 2 जे ग्रह आहेत, पुरुष ग्रह आहेत, ते तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करत आहेत. चांगली गोष्ट आहे. यानंतर दिनांक 10 तारखेला शनी आणि मंगळाचा लाभ योग सुद्धा होणार आहे. मंगळ जो की तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करतोय, जो शनी तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा लाभ योग होणार आहे.
तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण अपॉर्च्युनिटी, त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण व्यवहार किंवा चांगल्या काही गोष्टी तुम्हाला या दरम्यान निश्चित अनुभवास येतील. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला गुरु आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. हा जो त्रिकोण योग आहे अतिशय शुभ फलदायी राहील. खास करून मी जर मगाशी सांगितलं, हा त्रिकोणी तुमच्या द्वितीय आणि दशम स्थानात होणार आणि हा अन्योन्य योग सुद्धा आहे. म्हणजे गुरु आणि मंगळ हे एकमेकांना सांभाळतील. म्हणजेच तुमच्या राशीतले जो दशम भाव आहे, तुमचं जे कर्मस्थान, तुमचे जे कर्म आहे आणि तुमचे जे इन्कम आहे, याचा एक समतोलत्व येईल किंवा तुम्ही घेतलेले निर्णय हे बरोबर तुमच्या अपेक्षेप्रमाणे होते. म्हणजे जर का तुम्ही कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठलेही निर्णय घेतले, अर्थात ते आपण अपेक्षा करतो, की आर्थिक संदर्भात त्याचा उत्तम लाभ व्हावा. तर तुमचे जे अंदाज असेल ते अचूक होतील. त्यामुळेच मी सांगतोय, की कार्यक्षेत्राच्या संदर्भात जी काही महत्त्वपूर्ण गोष्टी अभ्यास म्हणून तुम्हाला वाटेल, की हे बरोबर आहे, आपण करू शकतो, आपल्या आवाक्यात आहे आणि ते पूर्णपणे आपण शेवटपर्यंत नेऊ शकतो. तर जरूर त्याच्यावर काम करा. भविष्याची काळजी करू नका. तुम्ही घेतलेले निर्णय या दरम्यान अचूक ठरतील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे आणि शुक्र आणि नेप्च्यूनचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. गुरु बुधाचा त्रिकोण योग तुमच्या 10व आणि द्वितीय स्थानातून होणार आहे. तर जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात कागदोपत्री व्यवहार किंवा तुम्ही मांडलेले अंदाज हे अचूक ठरतील. या दरम्यान तुम्हाला थोडंसं फिरणं वगैरे होईल. परंतु कागदोपत्री व्यवहार किंवा तुम्हाला नवीन काय सुरू करायचं असेल त्या संदर्भात जर का तुम्ही स्टडी करत असाल, काय सर्व्हे करत असाल, काय विचार करत असाल, तर ते अचूक ठरतील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भात तिकडची जी माणसं असेल त्यांच्यावर छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग अगदी छोट्या प्रमाणात निवडतात. त्याच्यामुळे तसे काय फार मोठी चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण ज्या वेळेस तुम्ही काय वेगळं करता, त्यावेळेस त्याला विरोध करणारे सुद्धा बरेच असतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुमचा कालावधी चांगला आहे. तुम्ही जरूर या संदर्भात पुढे जाऊ शकता. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला मंगळ आणि बुधाची युती आहे. ते 27 तारखेला ही मंगळ-बुधाची युती या संदर्भात बोलेन. तुमचे जे काही कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे सहकर्मी असेल किंवा अशा व्यक्ती ज्यांना आपण गुप्त शत्रू म्हणतो, की जे तोंडावर खूप चांगल्या बोलतात आणि मागून कागाळ्या करतात, यांच्यापासून थोडंसं अलर्ट राहा. कागदोपत्री व्यवहारामध्ये आपण चुकत तर नाही ना, फसत तर नाही, इथे थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे. जागरूक राहा. याचप्रमाणे दिनांक 28 तारीख ही थोडी स्पेशल आहे. 28 तारखेला बरेचसे शुभ ग्रह किंवा शुभ आस्पेक्ट ज्याला म्हणतो योग होणार आहे. जसं की बुध आणि हर्षाचा त्रिकोण योग होणार आहे. गुरु आणि शुक्राचा त्रिकोण योग आहे. शनी आणि शुक्राचा लाभ योग सुद्धा होणार आहे. तर बुध आणि हर्ष या दोघांचा जो त्रिकोण योग आहे, तुमचे मांडलेले अंदाज अत्यंत अचूक येणं आणि तुम्हाला बिझनेसच्या संदर्भामध्ये नवीन-नवीन अपॉर्च्युनिटी वगैरे मिळणं हा प्रकार निश्चित होईल. अर्थात तुम्ही जरी नोकरीला असाल तरी सुद्धा असे काही अनुभव कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवीन-नवीन संधी मिळणं असे अनुभव तुम्हाला निश्चित येतील. याचप्रमाणे गुरु आणि शुक्राचा तो सुद्धा त्रिकोण योग आहे. शुक्र जो की तुमच्या राशीचा स्वामी आहे, गुरु जो की तुमच्या राशीचा स्वामी आहे, शुक्र जो की तुमच्या अष्टमेश आहे. म्हणजेच तुमचे जे कार्यक्षेत्र असेल त्यामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त इन्कम मिळणं किंवा अनपेक्षित काही इन्कम मिळणं अशा प्रकारच्या सुद्धा काही गोष्टी या दरम्यान निश्चित होतील. त्याचप्रमाणे शनी आणि शुक्राचा सुद्धा लाभ योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करतोय, शनी तुमच्या 2व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. दोघांचा लाभ योग होणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या बऱ्याचशा अनुकूल गोष्टी या दरम्यान मधून तुमचे अंदाज वगैरे बरोबर ठरतील. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला हर्षल आणि मंगळाचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो हर्षल तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. अत्यंत शुभ फलदायी अशा प्रकारचा हा योग राहील. अर्थात आता जे आपण मगाचपासून बघतोय, की तुमचं 10वं स्थान, द्वितीय स्थान हे तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकले असेल हे शब्द. अर्थात तुमच्या कर्मस्थानाच्या संदर्भात, तुमच्या करिअरच्या बाबतीत हा जे मी सुरुवातीला सांगितलं, हा जो महिना हा बऱ्याच प्रमाणात उलथापालथ करून जाईल. परंतु ही जी उलथापालथ आहे ती शुभ फलदायी राहील आणि या महिन्याच्या अगदी शेवटपर्यंत म्हणजे 29 तारखेला सुद्धा जो मंगळ हर्षाचा त्रिकोण योग होणार आहे, हा सुद्धा यासाठी तुम्हाला बऱ्याच प्रमाणात क्रियाशील ठेवेल, कार्य बघणार आहात आणि तुम्ही केलेले गोष्टी बऱ्याच प्रमाणात पॉझिटिव्ह होतील. तुम्हाला सांगणं एकच गरजेचं राहत आहे. आता तुम्ही अनुभवलं असेल, ऐकलं असेल, की या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे ग्रह जे आहेत, त्याचे जे होणारे योग आहेत, हे तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात सकारात्मक आहेत. फक्त स्वतःला थोडंसं पुश द्या आणि स्वतःच्या कार्यकर्तृत्व, विश्वासात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे निर्णय घेत चला. तुमचे जे रास आहे, याच्यामध्ये निर्णय क्षमता थोडीशी कमी असते. ड्युअल माइंडेड असतात, घ्यायचं की नाही, करायचं की नाही. परंतु जर का तुम्ही सकारात्मकतेने गोष्टी घेतल्या आणि मनगटामध्ये त्याची धमक ठेवली, की ह्या गोष्टी होतील असं मी करून दाखवलं, तुम्हाला ग्रह आहेत ते संपूर्णपणे साथ द्यायला तयार आहे. तर संपूर्ण जोशाने तुम्ही कामाला लागा. हा जो वर्षाचा सुरुवातीचा महिना आहे, हा तुम्हाला जबरदस्त तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात बूस्ट देणारा आहे. आर्थिक बाबतीतही ही गोष्ट चांगली राहील आणि आरोग्याच्या संदर्भात सुद्धा अगदी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे आरोग्याची संपूर्ण साथ तुम्हाला या दरम्यान निश्चित प्रकारे मिळणार आहे. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या आहे ती तुमच्या लाभस्थानात आहे मकर राशीमध्ये. थोडंसं 11 तारखेच्या आसपास म्हणजे 11 तारखेला अमावास्या होणार आहे. 11 तारखेला किंवा त्याच्या आसपास आर्थिक संदर्भातल्या व्यवहाराकडे थोडंसं लक्ष द्या आणि या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती स्पेशल आहे. पौर्णिमेला गुरु पुष्यामृत योग आहे आणि चंद्राला संपूर्ण बळ आहे. त्यामुळे काळजी करू नका. जर का तुम्हाला महत्त्वपूर्ण गोष्टींची काही खरेदी विक्री करायची असेल, विक्री नाही आपण खरेदी जर काय करायची असेल, जसं की किंवा इन्व्हेस्टमेंट असेल, इन्व्हेस्टमेंट जर का तुम्हाला करायचं असेल, सोनं, चांदी किंवा अन्य कुठल्या महत्त्वपूर्ण गोष्टी
तर इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने पण किंवा बाकी जर का तुम्हाला म्हणजे गुरु पुष्यामृत योगाला घेतलेली वस्तू त्याचा तुम्ही उपभोग घेऊ शकता, जी की खूप महत्वाची गोष्ट आहे. तर साधारणतः 25 जानेवारीला पौर्णिमा आहे, त्याच दिवशी गुरु पुष्यामृत योग सुद्धा आहे. जरूर त्याचा लाभ घ्या आणि त्या संदर्भात तुम्हाला त्याचे अनुभव अतिशय उत्तम प्रकारे येतील. तर मित्रांनो, हे होतं मीन राशीचं जानेवारी 2024 करता संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा. त्याचप्रमाणे इंग्रजी वर्षाच्या सुरुवातीचा हा महिना आहे. आपल्या सर्वांना मराठी ज्योतिष कट्टा तर्फे म्हणजे भरपूर शुभेच्छा. संपूर्ण वर्ष तुम्हाला सुखा समाधानाचा आणि तुमच्या अपेक्षा प्राप्तीचं जावो, हीच आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.